आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आलो पालघरच्या शिरगाव बीच वरती ग्लोबल कोकण महोत्सव मध्ये. इथे आपल्याला कोकणातली चव, संस्कृती आणि धमाल अनुभवायला मिळेल. चला तर आधी एक इम्पॉर्टंट माहिती. शिरगाव बीचवर पार्किंगसाठी बाईक आणि कारसाठी 2 वेगवेगळे पार्किंग ठेवले गेले आहेत. मोठं पार्किंग ग्राउंड इव्हेंट पासून साधारण 15 मिनिट्स लांब आहे. पण टेन्शन नका, इथे मॅजिक रिक्षा येण्या जाण्याची सोय आहे. आता आपण मेन गेटवर आलो. इथे प्रवेशद्वारात पालघरचा सुंदर नकाशा बनवला आहे, ज्यात आपल्या संस्कृतीचं खूप छान प्रदर्शन केलं आहे. बाबू हाय बोल. हाय कर से हाय. लेडीजसाठी वेगवेगळ्या साडी, ब्लाऊज, लहान मुलांसाठी महाराष्ट्रीयन आउटफिट, इथे सोलार विजेवर चालणारी छोटी इन्स्ट्रुमेंट्स, पाईपपासून बनवणारी सुंदर फुलं, हँडमेड रेझिन्स प्रोडक्ट, ज्वेलरीज, वारली पेंटिंग्स, खूप युनिक आयटम्स पाहायला मिळाले. कसलं कॅरेक्टर घेतले तुम्ही? दशावतारी. ओके, नाटकसाठी. कोकणी नाटक हो काय? ओके, फेमस असतं कोकणामध्ये. हो काय? हाय. कॉटनच्या साडी आहेत का या? हो, माझ्याकडे कॉटनमध्ये पण आहेत, सिल्कमध्ये पण आहेत, माल कॉटनमध्ये आहेत. तुम्हाला मुगा कॉटन सिल्कमध्ये पाहायला मिळतील साड्या. गजमयुरी आपली जी इरकल गोमीदडी साडी, खणांच्या साड्यांमध्ये पण तुम्हाला पारंपरिक कलेक्शनमध्ये बघायला मिळेल. ओके. त्याचबरोबर माहेश्वरी हँडवोवन कम्प्लीट कलेक्शन तुम्हाला गजरा ब्रँडमध्ये बघायला मिळेल. तर जरूर व्हिजिट करा. ओके, नक्की. इथे मला खूप स्पेशल स्टॉल दिसला, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेचा. तुम्हाला तर सिंधुताई सपकाळ हे तर माहितीच असणार आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या संस्थेबद्दल. नमस्कार, मी मुकेश चौधरी, पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या ट्रस्टमधून आलो आहे. हे माईंची पहिली संस्था आहे अनाथ मुलींची, ज्याचं नाव ममता बालसदन आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आईच्या निधनानंतर आम्हाला अनेक अडचणी येत होत्या. मग माईंचे पहिले मानसपुत्र दीपकदादा गायकवाड यांनी सर्व संस्थांना एकत्र करून माई परिवारमध्ये 5ही संस्थांना एकत्र आणलं. आणि आईंना हा गोरसपाक आवडत होता आणि आई वर्ध्याहून येत असताना मुलांना घेऊन यायचं आहे. हा मूळ वर्धा जिल्ह्याचा प्रोडक्ट आहे. आता माईंच्या पुणे येथील संस्थेमध्ये आम्ही बनवतोय. अतिशय भारी प्रतिसाद मिळतोय पुणे, मुंबई, दिल्लीमध्ये. याच्यामध्ये हा संस्थेचा ब्रँड झाला आहे गोरसपाक. गिर गाईचं दूध, साजूक तूप, काजू आणि खवा. आज आम्ही पालघर येथील कोकण महोत्सवामध्ये आलो आहे. आणि मला सांगायला आनंद होते की हे जे 2 पैसे संस्थेला मिळतात या बिस्किटांच्या विक्रीतून, त्यातून त्याला जे 2 पैसे मिळतात मुलांच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी हातभार लागतो. हा आमचा व्यवसाय नाही. आम्ही सर्वांना आवाहन करतो की माई म्हणायच्या, मी माय झाले तुम्ही गणगोत व्हा. तुम्ही गणगोत होऊन माईंच्या या संस्थेतील प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी मदत करा. धन्यवाद. थँक्यू. वेलकम. तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं अशी अपेक्षा आहे. या नक्की नक्की नक्की. आपल्या व्यक्तीने त्यांच्या कामाबद्दल खूप सुंदर माहिती दिली. खरंच त्यांच्या कार्याला मनापासून सलाम. ह्याचे प्राइसेस कसे आहेत? त्याची प्राइसेस 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ओके, ह्याच्यापासून का? युनिक कसं काही आहे का तुमच्याकडे? युनिकमध्ये आपल्याकडे हे अँटी टार्निशमध्ये चैनी आहे. ओके. डेली यूज करू शकता, खराब होत आहे. आपल्याकडे कडे पण आहेत. ओके. ओपनेबल कडा आहे, तो पण चांगल्या क्वालिटीमध्ये. इथूनच मी एक छान ज्वेलरी सेट पण घेतला. मध्येच मला खूप सुंदर कला पाहायला मिळाली. थँक्यू. छान केलं. तसेच छान पोएट्री परफॉर्मन्स पण पाहायला मिळाली. फेस्टिवलची वाईब अजून स्पेशल झाली. ॲक्च्युली आम्ही हडप्पा संस्कृती आहे ना, हां. त्याला आम्ही रिप्रेझेंट करतो. ओके. आणि आम्ही लालबहादूर शास्त्री हायस्कूल इथून आलेलो आहे. तसंच कुंभार समाज आहे, ओके. त्याला ते जे त्यावेळेस काम करत होते आणि मातीपासून सर्व गोष्टी ज्या आज आपल्याला गरजेच्या आहेत. ओके. म्हणजे आपण अन्न वगैरे जे बनवतो ते भविष्यामध्ये आपल्याला वापरायला लागणारच आहे. तर आम्ही लोकांना थोडं जागृत करतो का तुम्ही आतापासूनच सुरुवात करा. लहान मुलांसाठीही एक छान पाळण्याची अरेंजमेंट केली आहे. फॅमिली सोबत यायला परफेक्ट इव्हेंट आहे. आता आपण एंटर करतोय पालघर फूड कोर्टमध्ये. इथे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, व्हेज पासून नॉन व्हेज पर्यंत सगळं अवेलेबल आहे. अंश, काय घ्यायला जातोयस तू? आम्ही घेणार आहे त्याचा भुजिंग. आपला आता साईबाबांचा वॉलेट आहे, फुल दुकान घेऊ. खाली करूनच ये आता. खाली नाही, एक आता एक स्पॉट फिरायचं बाकी आहे. खातील, मग वॉफल खातील, मग ते स्ट्रॉबेरी. तुला तोंडाला पाणी आलेलं दिसतंय. मला भूक लागलाय. चल अंश, खाऊन दाखव कसं आहे सांग. आता ट्राय करू आपण KFC स्टाईल चिकन लॉलीपॉप.
फिशवर नाही खात ॲक्च्युली. चांगलं आहे, थोडं ऑइली पण चांगलं आहे. टेस्ट कसं आहे, स्पायसी आहे? नाही माहिती का बरोबर वाटतो, क्रंची आहे KFC सारखं. ओके, चांगलं आहे. ट्राय करायला पाहिजे की नाही मग नेक्स्ट टाइम? हो या आपला कोकण फेस्टिवलमध्ये शॉप नंबर आहे कुठे तरी, नाही, शॉप नंबर नाही आहे तिथे दिलेले. हा ट्राय करा, चांगला आहे. क्रंची आहे. मी ट्राय करून सांगते तुम्हाला आता कसं आहे आता म्हणून. दुकान आहे. Okay. आता काय करायचं माहिती आहे, आता सुरुवात केली मी एकदम बोललो जेवली नाही ना बोललो नाही आपलं घरी. मग ती जेव्हा पाहिजे होती, काही फरक नाही पडणार. पोटात कळला नाही ना, बरोबर केलं. चांगले आहेत, पण शेजवानची टेस्ट जास्त येते त्याच्यामध्ये, चिकनपेक्षा शेजवानची टेस्ट जास्त आहे. छान असे समोसे दिसतात, कसले बनले आहेत बरं हे? हे चिकन समोसे आहेत बेसिकली. ओके, आपल्याकडे चिकन लॉलीपॉप आहेत, मग हे कबाब्स आहेत, हे हरियाली आहे, तंदुरी आणि मलाई हे कबाब्स आहेत. ओके, हे चिकन स्प्रिंग रोल्स आहेत. हे चिकन तवा मसाला आहे जे ऑलमोस्ट संपलेला आहे आपल्याकडे. चिकन खिमा आहे ओके, आणि हे आहे, आणि शोरमा आहे, मोमोज आहेत. ओके. आम्ही स्ट्रीट स्वादमधनं आता समोसे घेतलेले आहेत, चिकन समोसे आणि चिकन रोल आहे. शॉर्मा पण घेतलाय. ॲज युजल चिकन शॉर्मा. कुठेही गेले मेंढेटेरी आपला हां, चिकन शॉर्मा ट्राय करणार. टेस्टची सुरुवात ना भारी आहे भारी. चांगलं. स्टफिंगने बघा, स्टफिंग भरलेलं आहे. मी सांगतो तुम्हाला. टेस्टी आहे, डिलिशियस. आता चीज रोल सांगते ते कसे आहेत तुम्हाला. वाव, ज्युसी आहे, खूप छान आहे. मस्ट ट्राय दिस. हे बघा, कुठेही गेलो कुठे पण खाला चिकन शॉर्मा इज द बेस्ट. एक नंबर लागेल. फक्त मेयोनीज बघा, हा हा हा, ज्युसी आहे, ज्युसी ज्युसी. हे पण खूप आहे ज्युसी, खूप छान आहे. कोकण महोत्सव एक्सप्लोर करताना आम्हाला सिक्युरिटीचे आपल्याला प्रोटेक्ट करतात. से हाय. अनफॉर्च्युनेटली मला कोण भेटलेला आहे? निधी, द फेमस. अरे काय फेमस आहे. कशी आहेस? मस्त, तू कशी आहे? मस्त मस्त, भेटून खूप छान वाटलं. डेझर्ट सेक्शन खूपच टेम्पटिंग आहे. सुरुवात नेहमी अंशपासनं होते, सो चांगलं चांगलं आहे. आता खाण्याच्या अगोदरच कसं तू सांगितली टेस्ट बरं, ते एकदम चॉकलेटचं मेल्ट होतं ना. हां, हेच माझ्यासोबत झालेलं, समजलं. सो आता मला कॅप्चर करशील, मी सांगते ॲक्च्युअलमध्ये टेस्ट कशी. येस. चांगलं आहे. चांगलं आहे. हे वरचं जे होतं ना ते चांगलं लागलं, मेल्टिंग आहे, प्रॉपर आहे. खाली झालेलं आहे सगळं. बिकॉज आपण खूप लेट आलेलो, त्याच्यामुळे खाली वाटते ते. Yes. खूप साऱ्या गोष्टी आम्ही मिस केलेल्या आहेत, इव्हेंट्स वगैरे होते ते मिस केलेत बिकॉज आम्ही लेट आलो. सो जर तुम्ही इकडे व्हिजिट करत असाल तर लवकर या. 6:30ला इकडे रीच व्हा, बिकॉज आम्ही रीच इथे 9 वाजता झाले. हा कार्यक्रम 4 दिवसांचा आहे. मग अजून कशाची वाट पाहत आहे? दर संध्याकाळी वेगवेगळे कार्यक्रम होतात, म्हणून वेळ काढून नक्की या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोकण फेस्टिवलला यायला मिस करू नका. मस्ट विजिट दिस. सॉरी फॉर अ रिटेक बिकॉज ऑफ ती गाडी आली त्याच्यामुळे. तर आजचा दिवस खूप शांत गेला, पण माझ्या मते इव्हिनिंगला आला तर तुम्ही जास्त एन्जॉय करणार. लेट येण्यात जरा अवॉइड करा आणि लवकर आला तर इव्हेंट्स तुम्हाला मेन कॅप्चर करता येईल. सो त्याच्यामुळे जर येत असाल तर लवकर या आणि एन्जॉय करा. टाडा. तुम्ही पण या आमच्या शिरगाव फेस्टिवलवर, आणि खूप चांगलं आहे, मोठी जागा आहे आणि तुम्हाला पण मजा येईल. वेल, सी यू अँड मीट यू इन अनदर व्हिडिओ. बाय बाय. या टाडा.